सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कामगार कायद्यांच्या विरोधात केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद। 30 कोटी कामगार सहभागी होतील असा दावा। बँका, सहकारी कार्यालय, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता। परभणीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे सेनेचा सत्ता स्थापनेवरती एकमत। आता महापौर हिंदू होणार की मुस्लिम याचा तिढा। सकाळी 11 वाजता निवडणूक होणार। उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज पुण्यामध्ये प्रशासकीय बैठका घेणार। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक आराखडा ठरणार। पुण्यात मगरपट्ट्यामधल्या ज्येष्ठ नागरिकाला 22 कोटी रुपयांना गंडवलं। पोलिसांकडून 8 जणांना अटक। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचं आमिष दिलं होतं। भंडाऱ्यात 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखात विक्री। उपचाराच्या नावाखाली डॉक्टरनं चिमुकलीला विकलं। मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयीसह 5 जणांवर गुन्हा दाखल। बीडमध्ये कॉपी करण्यात सहभागी असलेल्या 17 शिक्षकांवर थेट गुन्हा दाखल। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते। ड्रोननं केलेल्या शूटिंगमुळे कॉपीचा प्रकार उघडकीस आला। अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीचा जातमुक्त गाव करण्याचा ऐतिहासिक निर्णय। एकमुखानं ठराव करत माझी जात मानव जात असा नारा दिला। आंतरजातीय विवाह थाटात लावणार। बांगलादेशात आज संसदीय निवडणुकीसाठी मतदान। 12 कोटी मतदार ठरवणार नवं सरकार। जमाते इस्लामी आणि नॅशनलिस्ट पार्टीमध्ये मुख्य लढत। T20 विश्वचषकात आज टीम इंडियाचा सामना दुबळ्या नामिबिया संघाविरोधात। दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार। सलामीवीर अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।